नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. मानवाच्या आयुष्यात काही नाती अशी असतात जी शब्दांमध्ये सांगता येत नाहीत. आई बाळाचं नातं, लेकरू सासरचं नातं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीव आणि देव यांचं नातं. ही नाती फक्त अनुभवायची असतात, कारण त्यामध्ये ओढ असते, प्रेम असतं आणि एक वेगळीच तळमळ असते. जेव्हा एखादी मुलगी लग्नानंतर सासरी जाते तेव्हा तिचं मन मागे वळून पाहत राहतं. तिला माहेराची ओढ लागलेली असते. त्याचप्रमाणे जेव्हा बाळ आईपासून दूर होतं तेव्हा ते अस्वस्थ होतं, रडतं आणि आईला शोधत राहतं. ही जी ओढ आहे हीच खरी भावना आहे. संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये ह्याच भावनेचा उपयोग करून आपल्याला एक अत्यंत गूढ सत्य सांगतात. भक्ताचा देवाशी असलेला संबंध हा तळमळीचा, ओढीचा आणि प्रेमाचा असतो. जेव्हा मनात देवासाठी अशीच तळमळ निर्माण होते तेव्हा भक्ती खरी सुरू होते. देवाला भेटण्याची तीव्र इच्छा, त्याचं स्मरण आणि त्याच्या विना असलेली अस्वस्थता हीच खरी भक्ती आहे. अभंग 266. कन्या सासुऱ्यासी जाये, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. चुकलिया माये, बाळ हुरू हुरू पाहे, जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. ओळ 1. कन्या सासुऱ्यासी जाये, मागे परतोनी पाहे. 1. या ओळीत संत तुकाराम महाराजांनी एक अत्यंत सुंदर आणि भावनिक उदाहरण दिलं आहे. एक मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी जाते तेव्हा तिच्या आयुष्यात एक मोठा बदल घडतो. ती आपल्या जन्मापासून ज्या घरात वाढली, जिथे तिचं बालपण गेलं, जिथे तिचे आई वडील, भाऊ बहीण आहेत, त्या सगळ्यांना सोडून तिला नव्या घरात जावं लागतं. सासरी जाताना ती जरी पुढे चालत असली तरी तिचं मन मागेच अडकलेलं असतं. ती वारंवार मागे वळून पाहते. तिच्या डोळ्यात पाणी असतं, मनात ओढ असते आणि हृदयात एक वेदना असते. कारण ती फक्त घर सोडत नाही तर आपल्या आयुष्याचा एक मोठा भाग मागे ठेवत असते. मागे परतोनी पाहे हे शब्द खूप काही सांगून जातात. हे फक्त शारीरिक मागे पाहणं नाही तर मनाने मागे राहणं आहे. तिचं शरीर पुढे जातं पण मन अजूनही माहेरातच असतं. तिला तिच्या आईची माया, वडिलांचं प्रेम, घरचं वातावरण सगळं आठवत राहतं. संत या उदाहरणातून आपल्याला सांगतात की ही जी ओढ आहे, ही जी तळमळ आहे, तीच खरी भावना आहे जी भक्ताच्या मनात देवासाठी असायला हवी. जसं त्या मुलीचं मन सतत मागे वळून पाहत राहतं तसं भक्ताचं मन सतत देवाकडे वळलेलं असायला हवं. आपण आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये गुंततो. काम, पैसा, नाती, जबाबदाऱ्या. आपण पुढे जातो पण आपलं मन देवाकडे वळतं का? आपण देवाची आठवण ठेवतो का? ही ओढ आपल्याला हाच प्रश्न विचारायला भाग पाडते. जसं त्या मुलीला माहेराची ओढ असते तसंच आपल्या जीवाला देवाची ओढ असायला हवी. आपण जगात राहत असलो तरी आपलं मन देवाशी जोडलेलं असावं, कारण शेवटी आपलं खरं माहेर म्हणजे देवच आहे. ही ओढ अत्यंत साधी आहे पण तिचा अर्थ खूप खोल आहे. ती आपल्याला शिकवते की भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही तर मनाची ओढ आहे. ज्या दिवशी आपल्या मनात देवासाठी अशीच तळमळ निर्माण होईल त्या दिवशी आपली भक्ती खरी होईल. ओळ 2. तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. 2. या ओळीत संत तुकाराम महाराज आपल्या अंतःकरणातील तीव्र तळमळ अत्यंत भावपूर्ण शब्दांत व्यक्त करतात. मागील ओळीत त्यांनी कन्येचं उदाहरण दिलं जी सासरी जाताना सतत मागे वळून पाहते. त्याच भावनेची तुलना आता ते स्वतःच्या मनाशी करतात. तैसे झाले माझ्या जीवा म्हणजे माझ्या जीवाची अवस्था देखील तशीच झाली आहे. जसे त्या मुलीचं मन माहेरासाठी व्याकुळ असतं तसंच माझं मन देवासाठी व्याकुळ झालं आहे. इथे जीव हा शब्द खूप महत्वाचा आहे. तो फक्त शरीर नाही तर मन, भावना, आत्मा सगळं काही दर्शवतो. म्हणजेच तुकाराम महाराजांचा प्रत्येक श्वास, प्रत्येक विचार, प्रत्येक भावना देवासाठी तळमळत आहे. केव्हा भेटसी केशवा हा प्रश्न नाही तर एक आर्त हाक आहे. केशवा म्हणजे भगवान श्रीकृष्ण. संत विचारत नाहीत तर ते आर्जव करतात, देवा तुम्हाला कधी भेटणार. ही ओढ इतकी प्रखर आहे की त्यांना जगातील कोणतीही गोष्ट महत्वाची वाटत नाही. त्यांना फक्त देवाची भेट हवी आहे. ही अवस्था साधी नाही, ही खरी भक्तीची सर्वोच्च पातळी आहे. आपण अनेकदा देवाला आठवतो पण आपल्या मनात अशी तळमळ असते का? आपण देवाला वेळ मिळाला तर आठवतो पण संतांची अवस्था वेगळी असते. ते प्रत्येक क्षणी देवाचीच आठवण ठेवतात.
या ओळीतून एक महत्वाचा संदेश मिळतो. भक्त म्हणजे फक्त नामस्मरण नाही, तर देवासाठीची आतुरता आहे. जसं एखादा माणूस आपल्या प्रिय व्यक्तीला भेटण्यासाठी आतुर असतो, तसंच भक्ताचं मन देवासाठी आतुर असावं. केव्हा भेटसी यात एक वेदना आहे, पण त्याचबरोबर एक आशाही आहे. संतांना खात्री आहे की देव नक्की भेटेल, पण त्या भेटीची वाट पाहणं त्यांना सहन होत नाही. हीच खरी प्रेमाची ओळ आहे. आजच्या काळात आपण देवाला फक्त गरज असेल तेव्हाच आठवतो, पण या ओळीत संत आपल्याला शिकवतात की देवाशी नातं हे स्वार्थाचं नसून प्रेमाचं असावं. जेव्हा आपण देवाला खऱ्या अर्थाने प्रेम करतो, तेव्हा अशीच तळमळ आपोआप निर्माण होते. ही ओळ आपल्याला अंतर्मुख करते, ती विचारायला भाग पाडते. आपल्या मनात देवासाठी अशी ओढ आहे का? जर नाही, तर ती निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण जिथे तळमळ आहे, तिथेच देवाची अनुभूती मिळते. ओळ 3. चुकलुया माये बाळ हुरू हुरूप आहे. 2. ही ओळ अत्यंत कोमल, भावनिक आणि अंतर्मनाला भिडणारी आहे. संत तुकाराम महाराज या ओळीतून एक साधं पण हृदयस्पर्शी उदाहरण देतात. आईपासून दूर गेलेल्या लहान बाळाचं. जेव्हा एखादं बाळ आपल्या आईपासून हरवतं किंवा थोड्या वेळासाठी जरी दूर जातं, तेव्हा त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण होते. ते बाळ घाबरतं, बेचैन होतं आणि सतत इकडे तिकडे पाहत राहतं. माझी आई कुठे आहे? या एकाच विचाराने त्याचं मन व्यापून जातं. त्याच्या डोळ्यात भीती असते, पण त्याच वेळी आईला भेटण्याची तीव्र आसही असते. हुरू हुरूप आहे हा शब्दप्रयोग खूप सुंदर आहे. तो बाळाच्या आतल्या अस्वस्थतेचं, घाबरलेल्या अवस्थेचं आणि प्रेमाने भरलेल्या शोधाचं प्रतीक आहे. बाळाला काहीच कळत नाही, त्याला फक्त आईची ओढ असते. त्याला आई म्हणजे सुरक्षितता, प्रेम आणि आधार वाटतो. म्हणूनच आई दिसेपर्यंत त्याची धडपड थांबत नाही. संत तुकाराम महाराज येथे फक्त बाळ आणि आई यांचं नातं सांगत नाहीत, तर त्यामागे एक मोठा आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. हे बाळ म्हणजे आपण, सामान्य माणसं, आणि ती माया म्हणजे परमेश्वराची कृपा किंवा देवाशी असलेलं नातं. जेव्हा आपण देवापासून दूर जातो, आपल्या जीवनात भक्ती कमी होते, तेव्हा आपल्या मनात एक प्रकारची पोकळी निर्माण होते. आपल्याला काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं, पण नेमकं काय हे समजत नाही. हीच अवस्था त्या हरवलेल्या बाळासारखी असते. आपण ही आयुष्यात इकडे तिकडे धावतो, पैसा, यश, मान सन्मान यामध्ये सुख शोधतो, पण खऱ्या अर्थाने समाधान मिळत नाही. कारण आपली माया, आपल्या देवाशी असलेला संबंध आपण हरवलेला असतो. म्हणूनच मन सतत काहीतरी शोधत राहतं. तुकाराम महाराज सांगतात की जसं बाळ आईशिवाय शांत राहत नाही, तसं आपणही देवाशिवाय खऱ्या अर्थाने शांत राहू शकत नाही. ही ओळ आपल्याला आठवण करून देते की जीवनात कितीही धावपळ असली तरी आपल्याला आपल्या मुळाशी, देवाशी जोडून राहणं आवश्यक आहे. ही ओळ आपल्याला आठवण करून देते की जीवनात कितीही धावपळ असली तरी आपल्याला आपल्या मुळाशी, देवाशी जोडून राहणं आवश्यक आहे. ओळ 4. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. 3. ही ओळ अत्यंत प्रभावी आणि अंतर्मुख करणारी आहे. संत तुकाराम महाराजांनी इथे मासोळी म्हणजेच माशाचं उदाहरण देऊन आपल्या मनातील परमेश्वराविषयीची तळमळ व्यक्त केली आहे. मासा हा पाण्यात राहणारा जीव, त्याचं संपूर्ण जीवन पाण्यावर अवलंबून असतं. पाणी म्हणजे त्याच्यासाठी केवळ गरज नाही, तर त्याचं अस्तित्वच आहे. जर मासा पाण्यापासून दूर गेला तर तो काही क्षण सुद्धा टिकू शकत नाही. तो तडफडतो, अस्वस्थ होतो आणि पुन्हा पाण्यात जाण्याचा प्रयत्न करतो. तुकाराम महाराज म्हणतात की जीवना वेगळी मासोळी म्हणजे जसं पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही, तसं देवाशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे. तैसा तुका तळमळी या शब्दांत त्यांनी स्वतःच्या अंतःकरणातील तीव्र ओढ व्यक्त केली आहे. इथे तळमळ हा शब्द खूप महत्वाचा आहे. तो फक्त इच्छा नाही, तर आतून उसळणारी, थांबवता न येणारी, जीवाला बेचैन करणारी भावना आहे. या उदाहरणातून एक मोठा आध्यात्मिक संदेश मिळतो. आपणही आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये गुंतलेले असतो. काम, पैसा, नाती, स्वप्न. पण या सगळ्यांच्या पलीकडे एक गोष्ट असते जी आपल्याला खरी शांती देते. ती म्हणजे देवाशी असलेलं नातं. जेव्हा आपण त्या नात्यापासून दूर जातो, तेव्हा आपल्याला आतून रिकामं वाटायला लागतं, जसं पाण्या वाचून मासा तडफडतो. तुकाराम महाराज म्हणतात की भक्ती ही केवळ पूजा किंवा मंत्र जपणे नाही. खरी भक्ती म्हणजे देवासाठी असलेली तीव्र ओढ, जी आपल्या प्रत्येक श्वासात जाणवते. जसं मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही, तसं आपल्यालाही देवाशिवाय जगणं अशक्य वाटायला हवं. हीच खरी भक्तीची अवस्था आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा बाह्य गोष्टींमध्ये सुख शोधतो, पण त्या सुखाला मर्यादा असते. काही वेळानंतर ते संपतं आणि पुन्हा एक रिक्तता निर्माण होते. पण देवाशी असलेलं नातं मात्र कायमचं समाधान देणारं असतं. जेव्हा आपण मनापासून देवाशी जोडले जातो तेव्हा आपल्या आयुष्याला एक वेगळीच दिशा मिळते. शिकवण. या अभंगातून आपल्याला एक अतिशय महत्वाची आणि खोल शिकवण मिळते की आपल्या जीवनात देवाचं स्थान सर्वात महत्वाचं असले पाहिजे. जसं पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही, तसं देवाशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे. आपण अनेकदा सुख, समाधान आणि आनंद बाह्य गोष्टींमध्ये शोधतो, पैसा, यश, नाती. पण या सर्व गोष्टी तात्पुरत्या असतात. खरा आनंद आणि शांती फक्त देवाशी असलेल्या नात्यातूनच मिळते. भक्ती म्हणजे केवळ पूजा, आरती किंवा नामस्मरण नव्हे, तर ती मनातील खरी ओढ आणि तळमळ आहे. जेव्हा आपल्याला देवाची आठवण प्रत्येक क्षणी येते, जेव्हा त्याच्याशिवाय मनाला चैन पडत नाही, तेव्हाच खरी भक्ती निर्माण होते. ही अवस्था मिळवण्यासाठी आपल्याला सतत चांगले विचार, सदाचार आणि नामस्मरण यांचा आधार घ्यावा लागतो. या अभंगातून हेही शिकायला मिळतं की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी देवावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नये. कारण शेवटी देवच आपल्याला योग्य मार्ग दाखवतो आणि अंतर्मनाला खरी शांतता देतो. आपल्या आयुष्यात कितीही लोक असले, कितीही गोष्टी मिळाल्या तरी मनाच्या खोलवर एक रिकामेपण कायम जाणवतं. कारण त्या ठिकाणी फक्त देवाचं स्थान असतं. जसं मासा पाण्याशिवाय तळमळतो, तसं आपलं मनही देवाच्या भेटीसाठी आतून हळवं होतं. फक्त आपण ते ऐकायला शिकलं पाहिजे. कधी शांत बसून स्वतःला विचार करा, माझ्या मनाला खरंच काय हवं आहे? उत्तर नेहमी एकच असेल, शांती, प्रेम आणि समाधान. आणि हे तिन्ही फक्त भगवंताच्या नामात मिळतं. म्हणूनच संत सांगतात, देव दूर नाही, तो आपल्या प्रत्येक श्वासात आहे. फक्त आपण त्याला जाणण्याची गरज आहे. आपण ही या भक्तीच्या मार्गावर चालूया, थोडा वेळ काढून नामस्मरण करूया, मनाला शांत करूया आणि देवाशी आपलं नातं अधिक घट्ट करूया. कारण शेवटी हाच मार्ग आपल्याला खरी आनंदाची दिशा दाखवतो. राम कृष्ण हरी.